नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख प्रेरणादायी मुलाखत या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। एखाद्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देते, विश्वास ठेवते आणि पुन्हा काम करण्याची संधी देते। याचा अर्थ एकच होतो की त्या नेतृत्वामध्ये काही विशेष गुण असतात। त्या विशेष गुणांच्या जोरावर ते नेतृत्व गावासाठी, तालुक्यासाठी, त्या विभागासाठी लोकप्रिय होत असते। असंच लोकप्रिय व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे आणि आवाज सह्याद्रीच्या माध्यमातून आपण त्यांची प्रेरणादायी मुलाखत ही प्रेक्षकांसाठी घेत आहोत, तुमच्यासाठी घेत आहोत की जेणेकरून या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला जे जे काही चांगलं आहे ते घेता येईल। आदरणीय बाळासाहेब शेळके की ज्यांनी 20 वर्ष जवळजवळ सरपंच पद भूषवलेलं आहे आणि ते लोकनियुक्त सरपंच होते चासगावचे, अकोले तालुक्यातील चासगाव। त्यांच्याबरोबर आहेत लक्ष्मणराव शेळके, ते ग्राहक सेवाचे काम करतात, तसेच शिवसेनेचे सुद्धा ते पदाधिकारी आहेत। आणि दुसरे सहकारी आहेत आदरणीय किशोर भाऊ शिंदे की ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून अकोले तालुक्यात एक आरबीआयच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। आदरणीय बाळासाहेब शेळके, आदरणीय लक्ष्मणरावजी शेळके या तिघांकडून आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। आदरणीय किशोर भाऊ, थोडंसं यांच्या दादांबद्दल माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा। आदरणीय बाळासाहेब शेळके सरपंच लोकनियुक्त, त्यांच्या कामाबद्दल सांगायला जर गेलं, कामं त्यांनी त्यांच्या आता मला आठवतं तसं त्यांचा आता 10 वर्षाचा कार्यकाळ मी पाहिला। त्याच्या आधी काही जर मुंबईला कामाने येत होते, कार्यकाळ असताना मला जसं मी त्यांच्या कामाच्या याच्याबद्दल त्यांच्याबद्दल ऐकलं आणि प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर मी जॉईन झालो, त्यावेळेस मला समजलं का व्यक्तिमत्व काय आहे का आणि विकास कसा करायचा, समाजाशी कसं वागायचं, समाजात तळागाळातल्या लोकांना शेवटच्या घटकाला कसा न्याय द्यायचा, तर त्याचं मतिमंत उदाहरण बाळासाहेब शेळके। मी आजपर्यंत बहुतेक तालुक्यातून प्रत्येकाशी माझ्या संबंध आहेत, परंतु त्या ठिकाणी 4 गावात मला बाळासाहेब सारख्या व्यक्तिमत्वाबरोबर मला काम करायचं, सहवास लावून काम करण्याची हमेशा मला ते संधी देतात की इतका त्यांचा मोठा कारण आहे। आणि दलितांच्याबद्दल असेल, तुमच्या विकासाचा कोणताही निधी असेल, पूर्णपणे त्यांनी आमच्या वस्ते वाड्या जाती धर्माच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे, जाती धर्माच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे। राजकारणात कधी तुमची एंट्री झाली, प्रवेश कधी झाला? तसं राजकारणामध्ये प्रवेश जर म्हटलं तर मी 1990 साली अशोकराव मांडवे साहेबांनी कॉलेज सोडून आली आणि सरपंचाच्या तक्रार आम्ही तरुण होतो, नवीन होतो, आम्हाला कुठल्या प्रकारचा त्याचा प्रवेश काही अनुभव नव्हता। परंतु आम्ही अशोकरावांच्या बरोबर त्यावेळेस निवडणुकीमध्ये उभं राहिलो आणि त्यांच्याबरोबर थोडंसं छोटंसं काम करण्याचा त्यावेळेस प्रयत्न योग आला। त्याच्यानंतर खरा जो प्रवास सुरू झाला तो 1995 साली अकोले तालुक्यात एक अत्यंत महत्त्वाची अशी घटना घडली का ज्यावेळेस माजी मंत्री मधुकररावजी कुकर साहेब यांना अकोले तालुक्यातले सर्व पुढारी सोडून बाजूला गेले आणि त्यावेळेस आम्ही तरुण म्हणून कुकर साहेबांच्या बरोबर काम करायला त्यावेळेस सुरुवात केली। ती निवडणूक मला आठवते फार चांगलं, म्हणजे अटीतटीची निवडणूक झाली होती। त्यावेळेस सगळे जे नेते आहेत, पुढारी आहेत, ते साहेबांना सोडून गेले होते आणि साहेब अक्षरशः एक राहिले होते। बरोबर, त्यावेळेस तुम्ही त्यांना कुठे सांग, त्यावेळेस आम्ही खरं काम सुरू झालं ते 1995 साली। तिथून तुम्हाला राजकीय बोलाय प्राप्त। परंतु मी असं ऐकलंय किशोर भाऊंकडून की राजकारण विरहित तुम्ही गावाचा विकास केलेला आहे, साधला आहे, म्हणजे राजकारण गावापर्यंत येऊन दिलं नाही आणि राजकारण बाजूला ठेवून गावगाडा जो हाकलेला आहे आणि बरीचशी विकास कामं तुम्ही केलेली आहे। तुम्ही काय काय विकास कामं केली आणि कशा पद्धतीने केली? विकास कामं केले बरं का, परंतु आमच्या गावचा एक इतिहास आहे, आमच्या गावाला प्रसिद्ध एक मोठा राजकीय वारसा आहे। आमचे मार्गदर्शक रामभाऊ दादा वाडेकर हे पिचड साहेब दूध संघाचे चेअरमन असताना ते दूध संघाचे व्हाईस चेअरमन होते। त्यानंतर रामभाऊ दादांना साथ देणारे आमच्या गावाची या तत्कालीन सरपंच बबन मामा आणि तदनंतर स्वर्गीय नामदेवराव शेळके यांनी गावात एक
घडी अशी उत्तम प्रकारे बसवलेली होती. त्याच्यानंतर मग 95च्या नंतर आम्ही ज्या टिकर साहेबांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस कैलासराव शेळके आणि सर्वांनी मिळून त्यावेळेस साहेबांना साथ दिली आणि मग तिथून पुढे गावच्या विकासासाठी थोडा प्रयत्न सुरू केला. तर सन 2002ला ग्रामपंचायतमध्ये प्रथमतः बिनविरोध म्हणून संपूर्ण बॉडी बिनविरोध गावाने दिली 2002ला आणि त्याच्यामध्ये मी प्रथमतः 2.5 वर्ष उपसरपंच राहिलो आणि 2007 साली पुन्हा एकदा गावाने आमच्या त्या विश्वास बॉडीवर म्हणजे बिनविरोध केली, पण मला पुनश्च एक वर्ष त्या बॉडीमध्ये संधी मिळाली आणि त्यावेळेस मी 5 वर्ष उपसरपंच राहिले. आणि मग त्या काळामध्ये गावातील ज्या रस्त्यांच्या सुविधा असतील तिथं नवीन कनेक्शन दिलं असते तेव्हा सर्व लोकांना पाणी कसं मिळेल त्यांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करण्याचा मूलभूत गरजांवर तुम्ही फोकस ठेवला. शिक्षणासाठी धरणा विद्यालय आणलं. त्या विद्यालयाच्या उभारणीमध्ये आम्ही माझ्याबरोबर जे समन्वयक असतील त्या सर्वांनी क्रेडिट भाग घेऊन ही इमारत आम्ही पूर्ण केली. लोकवर्गणीतून म्हणजे शैक्षणिक असेल, आरोग्याचं असेल, त्याच्यानंतर पाण्याचं असेल, सर्व बाबतीत तुम्ही हे केलं. आणि याला लोकसहभागी नियोजन कसं होतं गावचं? हे दावे काही गडबाजी कंटा थोड्याफार प्रमाणामध्ये आमच्या गावामध्ये राजकारणाचं केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यामुळं भूमिका त्याच्या अलग असतात. परंतु गावच्या विकास कामांना सर्वांना जर चालक माणसांनी जर आवाज दिला तर सर्व लोक ते गेलेल्या बाजूला घेऊन विकासाच्या बाबत सगळे लोक बरोबर येऊन निश्चितपणे सहकार्य करतात. अकोले तालुक्याचे विकास पुरुष, जलपुरुष आपण ज्यांना म्हणतो, पाण्याच्या सुविधा ज्यांनी निर्माण केल्या, हरित क्रांती करून दाखवली, धरणाच्या माध्यमातून असेल, छोटे छोटे बंधाऱ्यांच्या माध्यमातून असेल, आदरणीय टीचर साहेबांसाठी तुम्ही काम केलं, त्यांना पडत्या काळात खूप साथ दिली आणि एक असा बंधारा तुमच्या झाला आहे मुळा खोऱ्यामध्ये, त्याच्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना सांगा की त्याच्यामुळे त्या बंधाऱ्यामुळं हिरवगार क्षेत्र झालं आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला. निश्चित मुळेमध्ये जे पाणी निर्माण झाले ना त्याचं श्रेय 100% टीचर साहेबांनाच आहे. परंतु 95च्या नंतर ज्यावेळेस आमच्या कैलासरावांना संधी द्यायची होती तर ती आम्ही एक कारखान्यामध्ये एक आमच्या हळीमधून कैलासरावांना युवकांनी काम केल्यापैकी त्यांना कारखान्यामध्ये संधी द्या, पण साहेबांनी त्यावेळेस संधी न दिल्यामुळं आमचा सगळं कॉलेजला तरुण वर्ग दुरावला गेला आणि मग तिथून पुढं आम्ही राजकारणामध्ये साहेबांच्या विरोधात जरी काम केलं, 2-4 निवडणुका साहेबांच्या विरोधात कैलासरावांच्या लोकांनी लढलो. दूध संघाची निवडणूक 98 साली ती झाली, त्याच्यामध्ये कैलासराव चांगल्या मताने निवडून आले. 2च माणसं निवडून आली होती, त्याच्यामध्ये त्यावेळी कोणाची नेमके आणि कैलासराव शेळके म्हणजे संघर्ष करण्याची सुद्धा तयारी ठेवली. परंतु मुळेमध्ये जे टीचर साहेबांनी चाचला आणि विरोधक असताना सुद्धा मी तुम्हाला काम देणार आणि तुम्ही मतं कोणाला देणार असा प्रश्न त्यांनी विचारला. परंतु त्यांनी RCC कॉन्क्रीटचा किटीवर पहिला मुळेवर साहेबांनी आम्हाला दिला. साहेबांनी विरोधकांना सुद्धा प्रश्न बरोबर असते तर निश्चितपणे त्या काळात समजून घेतलेले तिथं न्याय देण्याचे काम केले. म्हणजे खुनशी राजकारण आपण ज्याला त्यांच्याकडून झालं नक्कीच नाही. आणि तंटामुक्तीचंही काम तुम्ही तुमच्या गावात फार चांगलं केलं. तुम्ही अध्यक्ष पण होते, त्याच्याबद्दल काही प्रेक्षकांना सांगू शकाल का? तसं जो माणूस नैतिक मूल्य जपून काम करतो तो निश्चितच कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या अंगामध्ये तो मुळातच गुण असल्यामुळं माझ्या हातून जे काम घडलं, स्वाभाविक घडलं, ते समाजाला पटत असं झालं असं मला वाटतंय. कारण ते उपजत असल्यामुळं सर्वांना बरोबर घेणं,
कोणाच्या काय अडचणी ते पाहणं, लोकसहभाग महत्वाचा मानतो. लोकसहभाग महत्वाचा. यात बघा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याला काही महत्व नाही. फक्त गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या आणि गावचा विकास कधी करा. भेद नाही केला का बाबा आपल्या बरोबर जो आपला समर्थक आहे आणि त्याच्यातून चूक घडली तरी ती आपण चूक म्हणतो. हा गुणधर्म माझ्याकडे असल्यामुळं समाजाला त्याचा काय आदरणीय लक्ष्मणराव भाऊ, तुम्ही सुद्धा राजकीय याच्यामध्ये आहात, पक्षामध्ये काम करता आणि ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढता. तर दादांबद्दल काय सांगू शकता? दादांबद्दल सांगायचं तुम्ही जवळून त्यांना अभ्यास केला. जवळून अभ्यास केलेला आहे. मला जसा त्यांच्या बरोबर मी असताना ते प्रथम लोकनंतर सरपंच 6 वर्षे असताना त्यांच्याकडे त्यांनी असं शिकवलं की मतभेद असावं पण मनभेद नसावं. अरे वा, क्या बात. असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्याकडून दुसरी एक गोष्ट अशी शिकलो का सर्व लोकांना घेऊन गाव चालवायचं असतं. लोकसहभागी लोकसभाही हे त्यांच्याकडून गुण मला मिळाले. म्हणजे गावात राजकारण आणता कामा नाही विकासाच्या दृष्टिकोनातून. किशोर भाऊ, दादांच्या काही आठवणी तुम्हाला ज्या प्रेरणा देतील प्रेक्षकांना? त्यांची आठवणी अशा प्रेरणादायक होत नाही, परंतु कोणत्या योगी मी हे करत असताना आमचे कधी मंदिरामध्ये काही मीटिंगमध्ये असतील, ग्रामसभेमध्ये असतील, तर अनेक वेळा काही प्रसंगामध्ये मी त्यांच्यावरती अनेक प्रश्न टोकाचे विचारले. टोकाचे विचार त्यांनी शांतपणे उत्तरं देऊन मंदिराच्या बाहेर आल्यानंतर किंवा हॉटेलमधून किंवा तिथून ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये त्यांनी कधी आकाशापोटी किंवा काय करून हात मारून खांद्यावर हात घेऊन चहा पाजून आपल्याला त्यांच्या कधीच त्यांच्या आणि त्याच ठिकाणी त्यांनी तो आपला आणखी चूक सुधारावायचं काम त्यांनी त्या टायमात. किशोर भाऊ, आपण बघतो गावोगावी निवडणूक झाल्यानंतर अनेक वर्ष अनेक पिढ्या हे वेळ धरला जातो, त्याच्या अनेक पिढ्यांना भोगावं लागतं. पण तुमचं गाव वेगळंच आहे की जिथं तुम्ही स्वतः प्रश्न विचारतात परंतु ते झाल्यानंतर परत गोड होता. म्हणजे एक आदर्श आहे तुमचं गाव, चासगाव. खरी लोकशाही तुमच्या गावामध्ये नांदते हे म्हणायला काय हरकत नाही. आणि हा आदर्श निश्चितच घेतला पाहिजे. चळवळीचा इतिहास आहे, चळवळीमध्ये तुम्ही वाढला. हे सर्व करत असताना गावचा गावगाडा आहे तो समर्थपणे चालला पाहिजे. याच्यासाठी काही विकास योजना असतात शासनाच्या, त्या गावामध्ये आणणं गरजेचं असतं. मग याचा पाठपुरावा तुम्ही कसा करायचा त्या काळामध्ये? मंत्रालयामध्ये जाणं येणं. पाठपुरावा करण्यासाठी कैलासरावांचं माध्यम निश्चितपणे आम्हाला गावचा विकास करताना तालुक्यामध्ये असताना कैलासराव शेळके. हो, परंतु गावच्या कारभारामध्ये त्यांनी कधी हस्तक्षेप नाही केला. परंतु त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली की बाबा आता चला आपल्याला मुंबईला जायचे, तर ते त्यावेळेस आमच्या बरोबर येऊन त्या प्रश्नांच्या सोडवणुकीत निश्चितपणे ते पुढाकार घ्यायचे. आणि कैलासराव शेळके यांना सुद्धा निवडणुकीला तुम्ही मदत केलेली आहे कार्यकर्ता म्हणून आणि सिंहाचा वाटा उचललेला आहे बऱ्याच वेळा. त्याबद्दल काय आठवणी? कैलासराव माझे महत्व बरं. आणि पाहुणे असूनही आम्ही चांगले मित्र आहोत. मग त्यांच्या सर्व निवडणुकांमध्ये किंवा निवडणूक लढायची किंवा नाही लढायची तर तो निर्णय घेण्याचं काम सुद्धा ते माझ्यावरच सोपवायचे कधी कधी. आणि मग त्या अनुषंगाने मग पुढं त्यांच्या निवडणुकीत काम करण्याचं ते सारखंच करण्याचं काही त्यांच्याबरोबर राहिलो. आणि त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी म्हणजे आमचं तासगाव संपूर्ण कामाला लागलं हे आणि त्यांना जिल्हा परिषद सदस्य पण त्यावेळेस मिळालं. त्यावेळेस तुम्ही किंग मेकर होते. आनंद तुम्ही किंग मेकर ठरले त्या काळात. आणि एक साथ खंबीर साथ कशी असावी याचं उत्तम उदाहरण बाळासाहेब शेळके आहे. तुम्ही हे सगळं काम करत असताना, गावगाडा चालवत असताना कधी असे घेवेगावे पुन्हा बांधावरचे भांडणं हे सगळं हे पण तुम्ही बरेचसे सोडवलेले आहेत असं मी किशोर भाऊ ऐकलं. तसं आमच्या गावाला खूप भांडणं बंदी जागेवर मिटवण्याचा पहिल्यापासून वारसा आहे. आमचे जे त्यांच्यापासून कोर्टाची पायरी चढायची हे सर्व कोर्टामध्ये कमी भांडणं आणि पोलीस स्टेशनला सुद्धा आता आम्ही थोडं वेगवान यूज झाले. तर आजपर्यंत साधारणतः 2020-20पर्यंत
पोलीस स्टेशनला सुद्धा सहज बसवली तरी तुम्ही जायचं नाही, पण पहिले गावात विचारायचं या असं करू का, तर ते माणूस तिथंच प्रयत्न करायचे. एखादा अपघात स्थितीमध्येच फक्त पुढे यायची गरज पडायची. तुमच्या गावात मंदिर सुद्धा तुम्ही छान मानलेलं आणि सप्ताह वगैरे यात्रा त्याच्याबद्दल काही माहिती? हा ते मंदिराचं आपल्या गावामध्ये मंदिर असं काम झालं, सर्व गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून ते मंदिर बांधण्यात आले आणि खूपच आकर्षक मंदिर आहे, छान मंदिर बनवलं. आणि मंदिर बांधल्यानंतर मग मी लोकयुक्त सरपंच झाल्यानंतर मंदिराच्या डेव्हलपला आणि दीपमाळीचं काम नव्हतं, तर त्याच्यात पुढाकार घेऊन गावच्या सहकार्याने घरी असं दीपमाळ बांधली आणि मग कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठेचा हा मोठ्या प्रमाणात असा सोहळा आयोजित केला. आता हे पिंपळगाव खांड धरणाचं पाणी पुरत नाही शेतीसाठी. बऱ्याच वेळा ओरड होती, खालचा पट्टा पाणी मागतो, शेतकरी बांधव आणि ते त्रास होत आहे. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता गोडबोले गेट बसवणार आहे, अजून तुम्हाला असं काही वाटतं का? तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये काही कल्पना आहे का? पिंपळगाव खाली धरणच नाही निवड, काही गोडबोले गेटचे हा प्रश्न सुटणार नाही. तर आम्ही युवा विभागामध्ये पिंपळगाव खांड आहे त्याच्या संघर्ष कृती समितीच्या वतीनं आम्ही सतत त्याच्यावर प्रयत्नशील राहतो. मुळा विभागातील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रथमतः जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून मुळेच्या पाण्याचं अकोले संगमनेरसाठी वाटप होण्याचा आग्रह आमचा पहिला आहे. आणि जर त्या पातळीवर प्रश्न नाही सुटला तर सर्व मुळापर्यंत सर्व या विचाराचे कार्यकर्ते बरोबर घेऊन गावोगावी जनजागृती करून न्यायालयाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आम्ही सर्वांबरोबर करावी. आम्ही प्रश्न का विचारला की कारण धरणांचा तालुका म्हणून अकोले तालुक्याची ओळख आहे. धरणवृक्षाची आणि कोरड घाटाची आपण जास्त जे म्हणतो त्याप्रमाणे आपल्या अकोले तालुक्याची अवस्था झाली आहे. म्हणजे सगळं पाणी खाली जातं, परंतु शेतकऱ्यांची पिकं जळाली जातात, त्यांची म्हणजे नुकसान होते आणि ही नुकसान शेतकऱ्यांची भरून येणं अवघड असतं. त्यांनी कर्ज घेतलेलं असतं बिचाऱ्याने. याच्यावर काहीतरी जनजागृती होणं गरजेचं असतं, कुठंतरी आवाज उठवणं गरजेचं असतं आणि आपला मुळा भाग निश्चितच यावर कायमच आक्रमक राहिलेला आहे. तुम्हाला कधी वाटलं नाही की तुम्ही गावचं नेतृत्व करता, एवढं चांगलं तुम्ही नियोजन केलं आहे की पुढे जाऊन जिल्हा परिषद लढवावी वगैरे, तरी मला विचार नाही किंवा पंचायत समिती लढवावी? नाही, असं आतापर्यंत तर कधी म्हणजे प्रथमतः उद्देश सामाजिक कामाचा त्यातून नेते मंडळी त्याची ही जबाबदारी हळूहळू संपवली, परंतु मला कधी पद असावं अभिलाषा नाही आणि येणाऱ्या काळात पण पद असलंच पाहिजे असं काही नाही. आपण जर समाजामध्ये जर काम करत असू, वाढलं काम करत असू तर कार्यकर्त्यांना तुमची निश्चित राहते असं माझं मत आहे. आतापर्यंत तुम्ही स्पीकर साहेबांबरोबर काम केले, आता म्हणजे बाळासाहेब थोरात असतील, डॉक्टर तांबे असतील, किती मंत्री आमदार खासदार यांची संपर्क आला तुमचा कामाच्या निमित्ताने? नगर जिल्ह्याच्या याच्यामध्ये जर म्हटलं तर राधाकृष्ण विखे पालकमंत्री त्यांच्याशी, बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर तांबेंशी त्यांच्याशी आमचे जवळचे फार संबंध आहे. आणि हे राजकीय सामाजिक हे सगळं सांभाळत असताना शेतीचं व्यवस्थापन कसं केलं जातं? शेतीचं व्यवस्थापन कुटुंबाचं नियोजन जवळजवळ घरचे कुटुंबामध्ये भाऊ आणि बाकीचे लोक बांधतात आणि मला निश्चितपणे 25 वर्ष कुटुंबाने सामाजिक काम करण्यामध्ये कधी अडवलं नाही. हीच माझ्या जीवनात केली जाते. कुटुंब सांभाळून त्यांनी गावगाडा चालवलेला आहे. आदरणीय लक्ष्मणरावजी भाऊ, तुम्ही शिवसेनेचं काम करता, ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचं काम करता, तर आमच्या प्रेक्षकांना थोडंसं त्याबद्दल 2 मिनिटात सांगा. ग्राहकांनी त्या अधिकाराने कर्तव्य कसं असतं, हे ग्राहक काम करतात आणि गोरगरीब जनतेची फसवणूक नाही हो. आता एवढी फसवणूक झालेली
अतिशय फसवणूक होते, परंतु ही गोरगरीब जनता तिथपर्यंत जात नाही. आमच्यापर्यंत आल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम तुम्ही आम्ही करा. करू. त्याच्यामध्ये म्हणजे काय करावं लागतं, तुमच्याकडे अर्ज करावा लागतो. आम्हाला जरी सांगितलं तर वरची एक आमची कमिटी असते, त्या कमिटीपर्यंत सांगितल्यानंतर ते फार मंत्रालयापर्यंत तिथून टोटल सगळं यंत्रणा होते. असे सिस्टम आहे. तुम्ही समाजासाठी फार चांगलं की आता तुमचे स्वप्न काय आहे तुमच्या दिवशी? आता फक्त मुळाव्या भागातल्या शेतकऱ्यावर लक्ष केंद्रित करण्याचं पुढचं येणारं ते धोरण आहे. जे जीवन आहे ते जवळजवळ मुळाव्या भागातला शेतकरी कसा सुखी होईल आणि मुळेच्या पाठपाण्याचं प्रश्न मार्गी लागला पाहिजे. मग तो राज्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल किंवा मग जर यश नाही आलं तर न्यायालयाच्या पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तर आमची जी संघर्ष समिती आहे, आमचे उल्हासराव गोडसे साहेब त्या समितीचे जे अध्यक्ष आहेत, सीताराम पाटील देशमुख विजय साहेब, हे सर्व डॉक्टर साहनी, एस के चौधरी सर, हे सर्वांना बरोबर घेऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढच्या काळात प्रयत्न करायचा आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे एवढीच एक आहे. जलजीवनची सुद्धा तुम्ही योजना मंजूर करून त्याबद्दल थोडंसं सांगा. तर या 5 वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये 3 वर्ष विलोप असताना जलयुक्त शिवार माध्यमातून आणि आमचा सोनखेडा तलाव आहे, त्या तलावाची रमेश काका जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी आम्हाला 25 लाख रुपये त्याच्यासाठी दिल्यानंतर आणि मग ते काम उत्तम रीतीने करून घेतल्यामुळं गावच्या एका भागाचा म्हणजे अर्ध्या भागाचा तो प्रश्न त्या माध्यमातून घेतला आणि काकांनी एक कॉन्क्रीटचा 25 लाख रुपयाचा मोठा बंधारा दिला. ते भागामध्ये पाण्याचे नियोजन चांगलं झाले आणि जलयुक्तच्या माध्यमातून गॅबर बंधारे, CCP टाकीची कामं घेतलेली आहे आणि आता चालू पुन्हा सुद्धा आमच्या गावात पुन्हा एकदा जलयुक्त शिवारमध्ये आलेले ती पुढची कामं प्रस्तावित आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून दादांनी केलेली कामं ही खरंच आदर्श आहे आणि दिशादर्शक आहे. गावाला बरोबर घेऊन हिवे दावे न ठेवता सर्व समाजाला एकत्र घेऊन गावचा विकास गाडा जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कर्तृत्वाने स्वकर्तृत्वाने पुढे नेलेला आहे. आताच्या पुढच्या दृष्टिकोनातून आता निवडणुका येतील, राजकारण होईल, या सर्व गोष्टीमधून तुमचं आदर्श गाव चासगाव याचं भविष्य कसं असणार, त्याचं प्लॅनिंग काय असणार आहे पुढचं? त्या प्लॅनिंग बद्दल मी नाही काय बोलू शकत सर, परंतु तुम्ही सर्व एकत्र काम करता तर पुढचं भावी एकच राहील तुमचं गावाचं. गाव पण आपण ज्याला म्हणतो गावाला आमचा सदोदित प्रयत्न असतो. आता महिला आरक्षणामुळं आमच्या गावाच्या महिला आहेत, बरं मग त्यांच्या बरोबर गाव चालवताना गावातील सर्व जाणते लोक उभे राहून गावाचा विकास कसा आणि गावाचं सामाजिक ऐक्य आबाधित कसं राहील याच्यासाठी सर्वच जण प्रयत्न करतात आणि तो प्रयत्न इथून पुढेही चालू राहील. तुम्ही एक फार मोठा शब्द इथं आपण त्यांनी वापरला की गावाचं सामाजिक ऐक्य कसं राहील, म्हणजे हा शब्द फार मोठा आहे. एका लोकनियुक्त सरपंचाने नाही का हा शब्द वापरावा, म्हणजे आज गरज आहे काळाची की सामाजिक ऐक्य. आपण बऱ्याच गावांमध्ये बघतो, बऱ्याच शहरांमध्ये बघतो जातीयवाद वाढलेला आहे, त्याच्यानंतर हिमेदावे वाढतात. इतकं चांगलं नेतृत्व गावाला मिळालेलं आहे तुमच्या चास गावाला. तर माझी तर हीच इच्छा आहे प्रामाणिकपणाने एक पत्रकार म्हणून की त्यांचं नेतृत्व असंच पुढं कर्तृत्वाने बहरत जावं आणि त्यांनी फक्त गावाचंच नेतृत्व न करता संपूर्ण मुळा खोऱ्याचं नेतृत्व करावं आणि तुमची खंबीर साथ त्यांना मिळावी. जाता जाता थोडंसं मार्गदर्शन काय करावं आमच्या प्रेक्षकांना काय सांगा की जी तरुण पिढी आहे राजकारणात येऊ इच्छिते, राजकारण करू इच्छिते, त्याच्यानंतर सरपंच पद त्यांना पाहिजे, सदस्य होऊन पाहतात, त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करा? कार्यकर्त्यांनी तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी प्रथमतः
निश्चितपणे मागचा काळ वेगळा होता, पण आज स्वतःचं कुटुंब हे व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल इतकी व्यवस्था करून मग निश्चित राजकारणात आलं पाहिजे. आणि राजकारणात येऊनही निस्वार्थपणे ज्या समाजाच्या विकासाच्या गोष्टी आहेत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि त्याची दखल जनता घेते. जनता मग तिथून पुढे दखल घेतल्यावर त्यांच्या राजकीय म्हणजे जनता डोक्यावर घेऊन नाचवल्याशिवाय राहत नाही. फक्त काम प्रामाणिक पाहिजे. आणि माझं एक अजून एक दुसरं निरीक्षण असं राहिलेलं आहे तुमच्या गावाबद्दल की आदर्श ज्येष्ठ नागरिक आपण ज्याला म्हणतो त्यांची संख्या जास्त आहे तुमच्या गावात. हो, ज्येष्ठ नागरिक हो, ज्येष्ठ नागरिक आहे. त्यांचाही काही अनुभव तुमच्या जीवनामध्ये कधी आला म्हणजे त्यांच्या अनुभवानी तुम्ही शिकलात कधी काही? निश्चित. आता मी याची सुरुवात करतानाच मी स्वर्गीय रामभाऊ दादा असतील, स्वर्गीय बबनभाऊ घोष असतील, स्वर्गीय नामदेवराव असतील, कारण आपल्यामध्ये एक जुनी म्हणे की त्यांनी उन्हाळे पानकळे जास्त बघितलेले असतात आणि त्यांचं मार्गदर्शन फार चांगलं. या सर्वांच्या कार्याकडे निश्चितपणे आम्ही मागे वळून पाहतो आणि त्यांनी जे चांगले आदर्श घालून दिले ते आदर्श पुढे नेण्याचा निश्चित काही प्रयत्न करतो. चालेल, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तुमचं नेतृत्व असंच बरंच जाऊ. किशोर भाऊंची साथ आहेच आहे आणि तुम्ही फक्त गावचं नेतृत्व न करता मुळा विभागाचं नेतृत्व करा. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही आज झटतच आहात, इथून पुढेही झटत राहा. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. शेतकरी हा आपण त्याला बळीराजा म्हणतो, तो जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यासाठी तुम्ही लढताय. पत्रकार संघातर्फे आवाज सह्याद्रीच्या चॅनलतर्फे मी तुमचं सहर्ष स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सासगावचं नेतृत्व करत असताना गावचे असंख्य प्रश्न असतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? गावच्या प्रश्नांच्या संदर्भात जर म्हटलं तर आम्हाला सासला एक वडीवाडी म्हणून वाडी आहे. तर त्या वाडीला 2017 पर्यंत फक्त पाऊल वाट होती आणि त्या लोकांची कायम म्हणजे मागणी होती रस्ता पाहिजे. तर त्यांना 3 दिवसाचा प्रस्ताव करून तो रस्ता त्यांना मंजूर करून दिला आणि त्याच्यावर डॉक्टर यथानगरचे आमदार किरण लांबे 5 लाख रुपये दिल्यानंतर त्याचं छोटंसं साधारण मजबूतीकरण केले. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर डांबरीकरण कसं होईल हे याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच वाडीला फक्त एकमेव अशी वाडी होती की घोडेवाडीला पिण्याच्या पाण्यासाठी आमची टेम्पररी योजना होती. जलजीवनच्या माध्यमातून 1,68 लाख रुपयाची योजना मंजूर करून आज घोडेवाडीला सासमधून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा सुरू आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न काय? पाण्याचा आणि रस्त्याचा दोन्ही प्रश्न वाडीचे सोडले. राहिला इलेक्ट्रिक लाईटचा थोडा प्रश्न हे होता. काही लाईट आम्ही पोहोचवलेली होती, परंतु नंतर आता त्यांना प्रकल्पाच्या माध्यमातून म्हणजे ज्या ज्या काही योजना असतील सरकारी शासनाच्या त्या सर्व तुम्ही तुमच्या गावासाठी अवलंबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्या योजना राबवत असताना तुम्ही कोणाकोणाला भेटायचे, कसे प्रयत्न करायचे? आता ज्या त्या कार्यकाळामध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या सर्वांशी संबंध आला. माझ्या लोकनियुक्त पदाच्या कार्यकाळामध्ये आमदार किरण लांबे आणि वैभव यांचा दोघांची कारकीर्द 2 वर्ष आणि 3 वर्ष अशा प्रकारची आहे. तर त्यांच्याशी त्या कार्यकाळात प्रयत्न केला आणि मी स्वर्गीय यशवंतराव भांगरे यांचा चाहता होतो. त्यामुळं काय भांगरे साहेबांचं आम्हाला विकास कामांमध्ये निश्चित मदत झालेली. भांगरे साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये 4-5 किती वेळ आमच्या परिसराला उपलब्ध झाले आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्या विभागामध्ये बरेच रस्त्यांची जी अडचण होती. तुमची मुलाखत घेत असताना, तुमच्या बरोबर संवाद साधत असताना अनेक गोष्टींचं इथे एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो एक जाणीव झालेली आहे. अनेक गोष्टींची ती अशी की तुम्ही राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करा.
कारण तुमच्या मुलाखतीमधून संवादामधून कुठंच कुणावर द्वेष भावना किंवा या पक्षाचा त्या पक्षाचा हे शब्द आले नाही आणि कुणावरही द्वेष भावना आपण ज्याला म्हणतो व्यक्ती द्वेष तो देखील आलेला नाही. म्हणजे तुम्ही जे काही केलं आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये फक्त गावच्या विकासासाठी काम होतं निश्चित. आणि गावचा विकास हाच तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. जे तुम्ही आजपर्यंत काम केलं ते फक्त माझ्या चाच गावचा विकास झाला पाहिजे. मग तो पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, शेतकरी बांधवांचा असेल, शाळेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, तो सोडवण्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य खर्च केलेलं आहे. पहिलं आम्ही दूरसंचारची शिरोळ फाट्यावरून लाईन टाकून आपला लँडलाईनची फोन कैलासराव आणि आम्ही पहिली सुरू केली आणि नंतर भाऊसाहेब वागचौरे खासदार असताना आम्हाला आष्टीमधून टावरचं साहित्य उचलून वागचौरे साहेबांनी मदत करून चासमध्ये पहिला मोबाईल सुरू करून दिला. म्हणजे पहिला मोबाईल चासमध्ये आला. पहिला मोबाईल भाऊसाहेब वागचौरे खासदार असताना त्यांनी तो टावर दिल्यामुळं आणि कैलासरावांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि तो टावर आमच्याकडे उपलब्ध झाल्यामुळं आमच्या परिसरामधील 5-6 गावांची गैरसोय जी होती ती कम्युनिकेशनची ती दूर झाली. म्हणजे गावच्या विकासासाठी राजकारण विरहित मग तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याच्याबरोबर मैत्रीचे संबंध तुमचे आहेत आणि गावच्या विकासासाठी तुम्ही सर्व तो प्रयत्न करतात, सर्व तो परीने लढतात. तुमचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे. म्हणूनच चास गावाने त्यांना लोकनियुक्त सरपंचपदी बसवलं आणि तुम्हाला तुमच्या गावाबद्दल जेवढं प्रेम आहे, तळमळ आहे, तेवढीच तुमच्या कुटुंबाने देखील तुमची दखल घेतलेली आहे आणि तुम्हाला पूर्णपणे वाव दिला आहे. म्हणजे आपण मोकळीक म्हणू ग्रामीण भागामध्ये ती पूर्ण मोकळीक दिलेली आहे गावचा गाळा हाकण्यासाठी. तुम्ही इथे आलात, चांगली मुलाखत दिली, सुंदर मुलाखत दिली. ही मुलाखत निश्चितच प्रेरणादायी होणार आहे. कारण आता पिढी बदलत असते. दर 20 वर्षांनी 10 वर्षांनी नवीन जनरेशन येत असतं आणि नवीन जनरेशन ज्यावेळेस येतं त्यावेळेस कुणाला सरपंच व्हावंसं वाटतं, कुणाला ग्रामपंचायत सदस्य व्हावंसं वाटतं. परंतु सरपंच होत असताना, सदस्य होत असताना गाव कसं चालवावं, योजना कशा आणाव्या आणि गावचे प्रलंबित प्रश्न कोणते आहेत ते सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे, कसा पाठपुरावा केला पाहिजे, याच्यासाठी अनुभवी लोकांची गरज असते की ज्यांनी आतापर्यंत काय कामं केली आणि त्यांची कामं बघून, त्यांचा अनुभव बघून निश्चितच पुढे काम करता येतं. म्हणूनच सांगायचं तात्पर्य हे आहे, आम्ही ह्या मुलाखती याच कामासाठी घेत असतो की यांचे जे अनुभव आहेत, कारण यांनी अनेक उन्हाळे पानगळे बघितलेले असतात, अनेक खास खळगा यांना माहीत असतात, अनेक संघर्ष वाटेमध्ये त्यांच्या आलेला असतो. त्या संघर्षातून वाट काढत त्यांचा प्रवास झालेला असतो. गाव चालवणं, कुठल्याही गावाचं राजकारण करणं आणि गावचा विकास करणं शेळके साहेब ही वाटते तितकी सोपी गोष्ट अजिबात नाही. अनेक लोक येतात, काही लोक मुद्दामून खोड्या काढतात, मुद्दामून राजकारण आणतात. तुम्ही या सर्वांना चालून बाजी मारलेली आहे. मी असं म्हणतो की गावचा विकास करून दाखवला. आता तुम्ही एवढ्या 1.5-2 कोटीच्या योजना सांगितल्या, हर विकास कामं केली. जे अशक्यप्राय होते ते प्रश्न तुम्ही सोडवले. म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही फक्त गावचं नेतृत्व न करता संपूर्ण मुळा विभागाचं नेतृत्व करा. ते आवडेल आणि ते तालुक्याला देखील आवडेल. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण काम करण्याच्या मुळेचं पाण्याचं वाटप झालं पाहिजे. जसं प्रवरेचं वाटप झालं तसं मुळेचं पाण्याचं वाटप झाल्यानंतर अकोले संगमनेरच्या वाट्याला जे पाणी येईल त्या पाण्याच्या माध्यमातून तिथला शेतकरी यासाठी काम करण्याचा अतिशय चांगला मुद्दा त्यांनी इथे आज मांडलेला आहे की मुळा विभागातील जो शेतकरी आहे त्याचा त्याग आहे. धरणामध्ये त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. मग एवढा त्याग असताना त्याला पाणी हे मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे आणि शेतकऱ्याचं नुकसान न होता शासनाने देखील पाण्यासंदर्भात योग्य धोरण घेतलं पाहिजे. राज्यकर्त्यांनी आव्हानच केलंय. तसं प्रथमतः हा प्रश्न ज्या मुलांसाठी बोलून त्या सर्वांच्या समोर येणार आहे त्यावेळेस त्यांनी निश्चितमुळे शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून त्या प्रश्नाची तर लावण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण इथे आला त्याबद्दल आवाज साहेबांच्या मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या हातून भरपूर कामे व्हावी आणि ही मुलाखत प्रेरणादायी आहे. कारण तुम्ही सर्वजण
जातीय सलोखा देखील राखण्याचं काम करतात, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करतात. निश्चितच हा महाराष्ट्र ज्यावेळेस ही मुलाखत बघेल तर त्यांना वाटेल की खरंच गाव असावं तर अकोले तालुक्यातील चास गावासारखे की जे सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक ऐक्य राखून सलोखा राखून विकास गंगा आणतं आणि गावचा विकास साधला जातो. आपण आला त्याबद्दल मी आपला शतशारणी आहे. जय हिंद जय भारत.